नमस्कार, मी श्रीरंग खरे सांगेनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईतील वाहतूक कोंडी ही आता चर्चेपेक्षा विनोदाचा विषय बनलेली आहे। ही कोंडी फोडण्यासाठी मेट्रो मार्ग उभारण्यास सुरुवात झाली होती। यातील काही प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून फ्रान्समधील कंपनी सिस्ट्राची निवड करण्यात आली। या सिस्ट्राने आरोपांचा वस्तारा उगारलेला आहे। या वस्ताऱ्याच्या वारानं MMRDA घायाळ झाली। मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रात मेट्रोचं जाळं उभारण्याचं काम MMRDA करते। याच MMRDAच्या अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप करण्यात आलेला आहे। सिस्ट्रा कंपनीची मेट्रो मार्ग 5 म्हणजे ठाणे भिवंडी कल्याण, लाईन 6 म्हणजे स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी, लाईन 7A म्हणजे अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, लाईन 10 म्हणजे गायमुख ते मीरा रोड, लाईन 12 म्हणजे कल्याण ते तळोजा या मार्गांसाठी सल्लागार म्हणून निवड करण्यात आली। याशिवाय 2 मार्गांच्या कारशेडच्या डिझाईनची जबाबदारी देखील या कंपनीकडे देण्यात आली होती। या कंपनीने MMRDAवर लाच मागितल्याचा आरोप केलाय। या सगळ्या प्रकरणाची तक्रार फ्रान्सच्या भारतातील दूतावासानं दिल्लीतील महाराष्ट्राचे निवासी आयुक्त रुपिंदर सिंग यांना नोव्हेंबर महिन्यात केली होती। लाच दिली नाही म्हणून आपल्या सेवा बंद केल्याचा आरोप सिस्ट्राने केलाय। या आरोपांनंतर सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश MMRDAचे अध्यक्ष असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। 15 दिवसांमध्ये या चौकशीचा अहवाल प्राप्त होणं अपेक्षित आहे। या सिस्ट्राने नेमके आरोप काय केलेत ते आपण पाहूया। ऑगस्ट 2023 मध्ये महानगर आयुक्तपदी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी देयकं मंजूर करण्यासाठी लाचेसाठी दबाव टाकला। लाईन 5, लाईन 9, लाईन 7A आणि लाईन 6 या मार्गिकातील त्रुटी दूर केली तरीही देयकं थकवण्यात आली। लाईन 10 आणि लाईन 12 या मार्गिकांमध्ये कमतरता असल्याचं सांगून व्याप्ती बदलण्याची नोटीस देण्यात आली। सिस्ट्रा आणि MMRDA मध्ये नोव्हेंबर 2024 पर्यंत करार झाला होता। याला डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। 3 जानेवारी रोजी MMRDAने कंपनीला नोटीस बजावून सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता। त्या विरोधात सिस्ट्राने हायकोर्टात धाव घेतली होती। हायकोर्टाने MMRDAची कृती ही मनमानी असल्याचं म्हणत दणका दिला। सिस्ट्राने म्हटलंय की MMRDAने त्यांचे 30 कोटी रुपये थकवलेले आहेत। MMRDAने थेट नियुक्त केलेल्या कंत्राटदाराची देणी सर्टिफाय करण्यासाठी आपल्यावर दबाव असल्याचंही सिस्ट्राचं म्हणणं आहे। जी गोष्ट आपल्या कार्यकक्षेबाहेर आहे त्या गोष्टींना जबाबदार धरत दंड लावला जात असल्याचा आरोप देखील सिस्ट्राने केलेला आहे। MMRDAने या आरोपांना उत्तर दिलेलं आहे। MMRDAचं काय म्हणणं आहे ते देखील आपण पाहूया। MMRDA म्हणते की सिस्ट्राने काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने सादर केल्या। सेवा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर सिस्ट्राने यावर बोलण्यास सुरुवात केली। त्यांनी केलेल्या उल्लंघनापासून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न आहे। सिस्ट्राने सेवा बंदीच्या नोटीस पूर्वी आपलं म्हणणं अधिकृतरित्या MMRDA, नगर विकास विभाग, मुख्य सचिवांचं कार्यालय किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला आधी कळवलं नाही। सिस्ट्राच्या निवेदनावर कोणाचीही सही नाही। सही नसलेलं हे निवेदन निव्वळ बिनबुडाचे आरोप मानले जातात। या निवेदनामागील तथ्य तपासल्याशिवाय फ्रान्सच्या दूतावासानं या निवेदनाची दखल घेतली असं MMRDAचं म्हणणं आहे। याशिवाय MMRDA म्हणते की सिस्ट्राचं काम हे दर्जाहीन होतं। त्यांच्याकडून कामात दिरंगाई झाली, खर्च वाढला आणि त्यांनी सुरक्षा तसंच कराराचाही भंग केला। जानेवारी 2024 मध्ये दावोसमधील परिषदेत सिस्ट्राच्या CEOंनी कामाचा दर्जा सुधारण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यात सुधारणा झाली नाही। सिस्ट्राने सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं, ज्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात मीरा भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। सेवा बंदीच्या पूर्वी सिस्ट्राने हे आरोप केले नाही, त्यामुळे सिस्ट्राभोवती संशयाचं धुकं निर्माण झालंय। फ्रान्सच्या दूतावासानं सिस्ट्राने पाठवलेलं पत्र आहे तसं पुढे पाठवलं असं MMRDAचं म्हणणं आहे। सिस्ट्राने नवी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, लखनौ, कोलकाता, अहमदाबाद, नागपूर, पुणे, सुरत, कोची, हैदराबाद आणि भुवनेश्वर मधील मेट्रो प्रकल्पांसाठी काम केलं असल्याचं म्हटलेलं आहे। सिस्ट्राने महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सरकारी संस्थेवर लाचखोरीचा आरोप केला असल्यामुळे खळबळ उडणं स्वाभाविक होतं। सदर प्रकरणात हायकोर्टात गेल्यानं आणि महाराष्ट्र शासनानं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानं येत्या काही दिवसात या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक बाबी उजेडात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सगळ्या प्रकरणात संशयाचा धूर येतोय। जिथे धूर असतो तिथे आगही असतेच असं म्हणतात। आता या आगीमध्ये कोण होरपळतंय हे बघणं अधिक महत्त्वाचं आहे। आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि आम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।